मंडळी, गटारी जवळ आली आहे. चला मग काहीतरी स्पेशल बनवूया. आज बनवते मी बरिस्ता चिकन आणि डोसा. मी इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 5 मोठे कांदे छान साल काढून धुवून घेतलेले आहेत. 3 इंच अद्रक घेतलेलं आहे आणि एक मोठा गड्डा लसणाचा घेतलेला आहे. इथे मी अद्रक आणि लसूण छान क्रश करून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. अगदीच पेस्ट करायची गरज नाही, मी खलबत्त्यामध्येच क्रश करून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता आणि पेस्ट करू शकता. सर्वप्रथम एका प्लेटमध्ये मी सगळे मसाले काढून घेत आहे. 3 मोठे चमचे भरून धना पावडर घेतलेली आहे. अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त हळद पावडर, 1 मोठा चमचा भरून घरगुती मालवणी मसाला घेतला आहे. 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. हे सगळे मसाले मी इथे काढून घेतलेले आहे. इथे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजेच बारीक क्रश करून घेतलेला आहे. आता आपण या 1 किलो स्वच्छ धुतलेल्या चिकनमध्ये घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर हे क्रश केलेलं अद्रक आणि लसूण घालूया. आता घालूयात हे मसाले. त्यानंतर घालूयात आपण दही. हा 450 ग्राम दह्याचा डब्बा आहे. दही मी जवळजवळ 300 ते 350 ग्राम घालणार आहे. आता हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. मी चमच्याच्या सहाय्याने करते, पण चमच्याच्या सहाय्याने प्रॉपर मिक्स होत नाही हे पाहिल्यावर मी मिक्सर आपले हात यूज केलेले आहेत. जर मॅरिनेट करताना मिक्स करताना तुम्हाला जर वाटलं की दही कमी पडते तर तुम्ही अजून थोडंसं दही घालू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले, दही या चिकनला छान लागले गेले पाहिजेत. झालं. मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण बाजूला ठेवूयात. तुम्हाला जेवढा वेळ ठेवता येईल तेवढं ठेवा. अर्धा तास ठेवलं, 1 तास ठेवलं, 2 तास ठेवलं, जेवढा जास्त वेळ ठेवाल तितकं ते चिकन छान मुरतं आणि छान ज्युसी होतं. आता इथे मी मध्यम आकाराचे 5 कांदे घेतलेले आहेत. त्याचा मी बरिस्ता बनवणार आहे. हे कांदे मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हा कांदा उभा चिरून घ्यायचा. कढई गरम झालेली आहे, त्यामुळे मी आता तेल घालत आहे. म्हणजे तेल गरम होईल आपला कांदा जोपर्यंत कापला जाते तोपर्यंत. मीडियम गॅसवर हा कांदा तळण्यासाठी तसाच ठेवायचा. वेळ लागतो बरिस्ता बनवायला. तोपर्यंत मी इथे तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतलेली आहे. तांदळाच्या भाकरी चिकन बरोबर करणार आहे, त्यामुळे मी इथे आता पीठ मळत आहे. मी चिकन बरोबर डोसे तर करणार आहेच, पण त्याबरोबर तांदळाच्या भाकरीही करणार आहे. ज्यांना डोसे आवडत नाही ते तांदळाच्या भाकरी खातील. मध्ये मध्ये हा कांदा कलथ्याच्या साहाय्याने हलवत राहायचा, नाहीतर खाली तळाला लागू शकतो. मी बरिस्त्याची कढई दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करत आहे आणि आता इथे तवा ठेवणार आहे. मी भाकरी करून घेत आहे.
कांदा मध्ये मध्ये हलवून घ्यायचा, नाहीतर खाली लागू शकतो. एक भाकरी भाजून झाली तितक्यात कढईतला कांदा ब्राऊन होताना दिसायला लागला. आता या स्टेजला मी गॅस बंद करून टाकणार आहे, कारण गरम तेलामध्येच हा कांदा अजून थोडासा ब्राऊन होतो आणि काळपट होतो. आता या स्टेजला मी काढून घेणार आहे. हा कांदा ऑलमोस्ट चांगल्या प्रकारे ब्राऊन झालेला आहे. कांद्यातून तेल छान झाऱ्याच्या साहाय्याने निथळून घ्या. इकडे तोपर्यंत मी तव्याचा गॅस हा अगदी स्लो केला होता, कारण भाकरी करत बसले असते तर इकडं हा बरिस्ता आपला जळून गेला असता. हे पहा किती सुंदर कलर आला आहे बरिस्त्याला. प्रॉपर बरिस्ता तयार झालेला आहे आपला. आता उरलेल्या 2 भाकरी मी करून घेतलेल्या आहेत. ज्या तेलामध्ये बरिस्ता बनवला त्याच तेलामध्ये आता गरम करून आपण 5 लवंगा, 5 काळी मिरी, 1 तमालपत्र, त्याचप्रमाणे 1 हिरवी मिरची आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे फोडणीला. आता हे मॅरिनेट केलेले चिकन आपण या तेलामध्ये घालणार आहोत. आता या चिकनमध्ये आपण तयार केलेला अर्धा बरिस्ता घालायचा. हा बरिस्ता या चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचा. वरतून 12-15 ही कढीपत्त्याची पानं घालायची आणि झाकण ठेवून अगदी मंद गॅसवर, स्लो गॅसवर हे चिकन आता आपण शिजवून देऊयात. आता या राहिलेल्या अर्ध्या बरिस्त्यापासून आपण वाटण बनवणार आहोत. वाटणासाठी मी इथे हा अर्धा राहिलेला बरिस्ता, त्याचप्रमाणे एक 6 ते 7 लाल सुक्या मिरच्या, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या सोललेल्या आणि त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा भरून मी जिरं घेतलेलं आहे. यामध्ये छान देठावाली कोथिंबीर घ्यायची. हे पहा, आणि लकीली आज माझ्याकडे देठावालीच कोथिंबीर आहे. थोडीशी देठं काढून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. एकदा झाकण काढून चेक करायचं. चिकन थोडंसं हलवून घ्यायचं. पुन्हा कढईवर झाकण ठेवायचं, गॅस स्लो ठेवायचा आणि हे चिकन छान शिजवून द्यायचं. तोपर्यंत इथे मी आता भात घालणार आहे. तांदूळ साफ करून घेत आहे. मी सगळ्या गोष्टी ना सायमल्टेनियसली करत असते. मी कधीही कोणतं जेवण बनवायचं आहे, व्हिडिओ बनवायचा आहे, स्पेशली रेसिपी बनवायची म्हणून आधीच सगळं तयारी करायची असं मी कधीही करत नाही, कारण तेवढा वेळही नसतो मला. सो मी असंच सायमल्टेनियसली करत असते आणि मी तसंच रॉ व्हिडिओ तुमच्यासमोर तुम्हाला दाखवत असते.
कर बंद. मला मी लागले मला लागेल ना गरम होतं ना गॅसवर. पोटाला थंडावा म्हणून इथे मी ताक पित आहे. बघू शकतोस काय पार्टी चालली. हा बरिस्ता घ्यायचा. जिरं, लाल मिरच्या आणि लसूण. कोथिंबीर. आहाहाहा, वाव, बघा कसलं भारी दिसतंय. चिकन शिजलेलं आहे आणि एक नंबर दिसते यार, एकदम क्रीमी झालंय. हा आता यामध्ये आपण घालणार आहोत मगाशी केलेलं वाटण. हे वाटण या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आता फक्त झाकण ठेवून 5 मिनिटं एक उकळी काढायची आणि गॅस बंद करून टाकायचा. बघा किती भारी दिसतंय ना, एक नंबर दिसतं हा. आणि तुम्ही हे चिकन कशाबरोबरही खाऊ शकता. भाकरीबरोबर, भाताबरोबर, तांदळाची भाकरी खा, बाजरीची भाकरी खा, घावणे खा, कशाबरोबरही खा, खूप भारी लागतं. मी करणार आहे याच्याबरोबर डोसा. जेव्हा चिकनमध्ये वाटण घातलं तेव्हाच मी इथे दुसऱ्या गॅसवर घावण्याचा तवा गरम करायला ठेवला होता. तवा तापलेला आहे. कांद्याच्या सहाय्याने तवा छान तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि एक एक करून सगळे डोसे मी तयार करून घेणार आहे. मी बाहेरून डोश्याचं पीठ आणलेलं आहे. कधी तुम्ही ना चिकनच्या ग्रेव्हीबरोबर असे डोसे खाऊन बघा, खूप भारी लागतं. चिकन ग्रेव्ही आणि डोसा किंवा चिकन ग्रेव्हीबरोबर घावणेही अगदी छान लागतात. पण मी आज घावणे नाही करणार, मी आज डोसा करणार आहे.
चला, माझे सगळे डोसे बनवून झालेले आहेत मंडळी. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कधीतरी अशा पद्धतीने चिकन ग्रेव्ही करा आणि त्याबरोबर असे मस्त डोसे करून बघा. बघा कसले भारी लागतात. मी इथे डोसेही केलेले आहेत, मग अशी 3 भाकरीही केलेल्या आहेत, भात घातलेला आहे, मस्त गरमागरम चिकनची ग्रेव्ही तुम्हाला जी पाहिजे त्याच्याबरोबर खा. मी तर मस्त डोस्यांवर बरोबर या चिकन ग्रेव्हीवर ताव मारणार आहेत. मंडळी, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनल वनिता वाइब्सला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा मंडळी. बाय बाय.